श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. आता कालच्या भागात आपला दुसरा अध्याय पूर्ण झालेला आणि आपण आता तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे पळणीस्वामी कुरवपूरचे पळणीस्वामी दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा असं आहे. आणि आपण पाहिलं होतं की दरवेळेला आपण या ह्याच्याप्रमाणे प्रत्येक अध्यायाचं पठण केल्याने कोणतं काय होतं तर ह्या अध्याय पठण केल्याचं फळ काय तर नागदोष निवारण आणि संतान प्रतिबंधक दोष निवारण. तर ज्यांना नागदोष असेल किंवा संतान प्रतिबंधक असं काही दोष असेल त्यांनी हा अध्याय वाचायचा आहे. तर आपण आता अध्यायाला सुरुवात करूया. विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला. मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होती. चौथ्या दिवशी अग्राहपूरला पोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून मी ओम भिक्षाम देई असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली व ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले. आता त्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालविले. मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया. मी म्हटले, समस्त जीवांचा अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया. आम्ही दोघे विशाल पिंपळाच्या छायेत बसून दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाजसुद्धा अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे. आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्हा दोघांनाच घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले आणि तो म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राज्यवैद्यांना बोलावले, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचे नाते काय नाते ते सारे विस्तारपूर्वक सांगावे. मी सांगितले. युवराजाला दिसलेले 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली. ते दत्तप्रभूचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर येथे जात आहे. मार्गात अनेक पुण्यपुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. त्या राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थाला सुवर्णमुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. त्या राजगुरूंनी म्हटले, आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला आणि दत्त महिमा कळला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदाचं पापच करीत होतो. आपण आम्हास खरा मार्ग दाखविला. त्याचबरोबर आमच्याबरोबर माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मणसुद्धा कुरवपुरात स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्राहपूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्राहपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या व ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले. त्यानंतर ती स्त्री श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली. मी व माधव नंबूद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर म्हणजे गर्तपुरी मंडळातील नंबरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मळियाळ देशातील राजाने नंबरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या
देशात बोलवून त्यांना राजश्री दिला. हेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले. ते आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर आलेला माधव नंबूद्री लहानपणीच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्याने तो निरक्षर होता. त्याची दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरमला गेल्यावर तेथे पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वताखालील एकांतात असलेल्या गुहेमध्ये गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जातात पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हटले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणे हे सिद्ध महात्मे हे सिद्ध महात्मे आहेत यात तिळमात्रही संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्षे आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्षे राहावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे. जीवनमुक्त झालेले जनन मरण रूप सृष्टीक्रमाला अतीत असलेले समस्त सृष्टी चालविणारा महासंकल्प म्हणजे श्रीवल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरातील कणाद महर्षींचा कणाद सिद्धांताविषयी बोलला होता, त्याचे वर्णन करून सांग. आता बघा, आता आपला हा अध्याय 3 सुरुवात झालेली आहे आणि 3 अध्यायात काय आता विचित्रपूर सोडून जेव्हा शंकर भट हे पुढे निघालेले होते आणि ते 3-4 दिवस असा प्रवास करून 2-3 दिवसांचा 3 दिवस प्रवास केल्यानंतर ते अग्राहपूरला पोचले. अग्राहपूरला ते एका ब्राह्मणाच्या घरासमोर भिक्षा मागण्यास थांबले आणि ओम भिक्षाम देई असे म्हटले. तेव्हा त्या ब्राह्मणाची बायको बाहेर येऊन काय म्हणाली, पत्नी त्यांना, की भात नाही, लात नाही, काही नाही. आणि थोडा वेळ तसंच राहिल्यानंतर तो ब्राह्मणही आला आणि म्हणाला, माझ्या पत्नीने रागाने माझ्या मस्तकावर मडके फोडलेले आहे आणि तिने मला त्या मडक्याची किंमत घेऊन येण्यास सांगितलेली आहे. म्हणजे त्या ब्राह्मणाची जी पत्नी होती ती अतिशय क्रोधी अशी होती, क्रोध करणारी होती, रागीट होती आणि ती त्याला नेहमी त्रास देत असे. तर तो शंकर भट त्याला काय म्हणाले, की आपण दोघंजणं मिळून जाऊ आणि भिक्षा मागू असं त्याने म्हणाले. आणि ते दोघंजणं भिक्षा मागण्यासाठी निघाले आणि ते एका मोठ्या अशा पिंपळाच्या छायेत बसून तिथे दत्तप्रभूंचं भजन करू लागले. त्यांना दोघांना भूक लागली होती, त्याच्यामुळे त्याचा आवाजही खूप खोल किंवा खूप असा बारीक झालेला होता किंवा लहान झालेला होता. तर तेवढ्याच विचित्रपूरच्या राजाचे दूत त्यांना नेण्यात आले. ते राजाचे दूत म्हणाले, की आमच्या युवराजांना बोलता येऊ लागलेले आहे आणि राजेसाहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. त्यावर शंकर भट काय म्हणे, मी एकटा येणार नाही, माझ्यासोबत माझा मित्र येईल असे त्यांना सांगितले. आणि तसे सांगितल्यानंतर काय झालं, की ते दोघंही तिथे गेले आणि मग राजाने त्यांना सांगण्यास सुरुवात केली, की तुम्ही दोघंजणं गेल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही दोघंजण तुम्ही शंकर भटांना म्हणे, तुम्ही गेल्यानंतर हा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आणि मी ज्यांना बोलवे मी गुरूंना राजवैद्यांना बोलवण्यासाठी पाठवलं, पण त्यांचा निरोप दिला. पण ते राजवैद्य येण्यापूर्वी युवराज शुद्धीवर आला आणि तो शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं, तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा उच्चार करण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी नंतर सांगितलं, की त्याला एक 16-17 वर्षाचे यती दैदिप्यमान असे यती ते आले होते आणि त्यांनी त्याच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली असं सांगितलं. तर त्यांनी विचारलं, की राजाने त्यांना विचारलं, विचित्रपूरच्या राजाने शंकर भटांना विचारलं, की ते यती कोण होते. तर शंकर भट म्हणे, ते यती म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते. श्रीपाद दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतलेला आहे. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जातो आहे असं सांगितलं. आणि वैद्यसुद्धा म्हणाले, की संत महात्म्यांचे दर्शन होतं. आणि शंकर भट काय म्हणे पुढे, त्यांच्या मुळे मला अनेक पुण्यपुरुषांचे मार्गात दर्शन होतं आहे. दरबारातील सगळ्या लोकांनी नंतर एकमुखाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार केला. राजाने
त्यांना व त्यांच्यासोबत त्या आलेल्या अग्रहापूरवरून जो गृहस्थ आले त्यांना सुवर्णमुद्रा दान दिल्या आणि ते तिथून निघाले. राजाच्या राजगुरूसुद्धा म्हणाले, कारण का राजाच्या राजगुरूंनी त्यांना प्रश्न केला होता की शिव आणि हे वेगवेगळ्या आहेत का, भेदाभेद आहे का, तर त्यांनी एकच आहे असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी त्यांना काय म्हटलं की तुम्ही मला वैष्णव आणि शैव ह्यात भेदाचं मी आतापर्यंत पाप करत होतो आणि तुम्ही मला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे आणि खरा मार्ग दाखवला असं म्हटलं आणि तिथेच काय झालं तर त्यांच्याबरोबर एक माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मणसुद्धा कुरवपूस रास जाण्यास स्वामींच्या दर्शनास निघाला आणि ते तिघं तिकडून निघाले आणि ते अग्रहापूरला आले होते. अग्रहापूरला आल्यावर काय झालं, अग्रहापूरवरून जो युवक त्यांच्यावर आला होता, जो व्यक्ती त्यांच्यावर आली होती, त्याचं इथे नाव नाही आलं, पण त्यांनी त्या राजाने दिलेल्या मुद्रा त्या गृहस्थाने आपल्या पत्नीच दिल्या. गृहस्थ त्याने आणि ती अत्यंत आनंदित झाली आणि तिने मग सगळ्यांना भोजन दिलेलं आहे आणि भोजन दिल्यानंतर तर तीसुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झालेली आहे असं तिकडे कथा आहे. पुढे काय झालं, शंकर भट आणि माधव नंबूद्री हे दोघंही जण जाण्यास निघाले आणि ते चिदंबरममध्ये पोचलेले. तर चिदंबरममध्ये मध्ये काय झालेलं की मल्याळ देशातील राजाने नंबूद्री येथून विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून घेतलं आणि त्यांना राजाश्रय दिला. ते नंबूद्री ब्राह्मण होते. पण त्यांच्यापैकी शंकर भट आपला जो माधव नंबूद्री होता आणि हे सगळे ब्राह्मण कसे होते तर आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ विश्वास असले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु माधव नंबूद्री जो आता शंकर भटांबरोबर निघालेला आहे त्याचं काय होतं, त्याचे माता पिता हे त्या छत्राला तो लवकर मुकल्यामुळे तो निरक्षर होता, म्हणजे त्याला काही येत नव्हतं असं. पण त्याची दत्तप्रभूंवर गाढ श्रद्धा होती आणि हे दोघं जण नंबूद्री इथे गेल्यावर चिदंबरम येथे गेल्यावर त्यांना काय कळलं की तिथे पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा आहेत व मग त्यांच्या दर्शनासाठी हे दोघंजण पर्वताखालील गुहेमध्ये गेले. त्या गुहेजवळ जातात पळणीस्वामींनी दोघांना कशी हाक मारली, माधवा शंकरा दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य अशी त्यांना हाक मारली. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ज्या महात्म्यांनी आपल्याला आपली नावं माहिती नसतानासुद्धा नावाने हाक मारली ते कोणी साधारण ही व्यक्ती नसून एक थोर असे महात्मा आहेत असे त्यांच्या लक्षात आले. लगेच सिद्ध महात्मा आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या पळणीस्वामींनी त्यांना सांगितलं की बाबांनो, श्रीपादांच्या आज्ञेनुसार आता मी देह त्याग करणार आहे. माझा आत्मा या देहामध्ये 300 वर्ष होता, तर 300 वर्ष मी या देहाचा त्याग करून पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे. म्हणजे त्यांचं बघा, ते 300 वर्ष आधी ज्या देहात होते ते किती वर्ष होते, 300 वर्ष होतं आणि 300 वर्षांनी ते पुढच्या 300 वर्षांसाठी ते पुन्हा नवीन देहात प्रवेश करणार आहेत आणि असं श्रीपाद श्रीवल्लभांचे आहे. ते काय म्हणतात, जीवनयुक्त झालेले जनन मरण रूप सृष्टीक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आता श्रीपाद श्रीवल्लभांचं वर्णन त्यांनी कसं केलं तर जीवनमुक्त झालेले जननमरण रूपी सृष्टीला क्रमाला अतीत असलेले, म्हणजे ते जीवनमुक्त झालेले आहेत, ते जननमरण या सृष्टीक्रमापासून अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणार महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ असं पुढेच पळणीस्वामी शंकरा तू विचित्रपूरला जो कणाद ऋषींचा सिद्धांत सांगितलास तो वर्णन करून सांग. त्यावेळी स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना शंकर भट काय म्हणाले, स्वामी मला क्षमा करा, कणाद महर्षींच्या विषयी आणि त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदवली होती, ते तर स्वामींना ज्ञात आहेच. करुणास्वरूप पळणीस्वामींनी सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आता बघा आता इथे नम्रपणा बघा शंकर भटांचा की त्यांना सांगितलं की कणाद तो सिद्धांत सांगण्यात एवढा मी महान नाही आहे. पण मग पळणीस्वामींनी तो सिद्धांत सांगण्यास सुरुवात केलेली आहे. करुणास्वरूप पळणीस्वामींनी सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे.
परमाणूपेक्षा सूक्ष्म आणि कणांच्या अस्तित्वाने विद्युत कणात मुनींचा सिद्धांत कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म कण अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील अशा जगात काहीही स्थिर नाही. चंचलता हा त्याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांपेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यापेक्षाही सूक्ष्म अशा दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणसुद्धा आहे. प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक एक भाग शून्यासमान होतो. अनंत अशा शून्यांचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे व्यक्तिरेकी पदार्थाचे सुद्धा असते. त्या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यक्तिरेक पदार्थाचा नाश होतो. पदार्थांचे गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत. हा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे. तो असा की परोजरजसी सावदोम चतुष्पाज गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. आता बघा, थोडासा कठीण असा हा सिद्धांत कणात आपल्याला सामान्य लोकांना समजण्यास थोडासा कठीण. ज्यांना विज्ञान शाखेची थोडीफार माहिती आहे त्यांना हा कणाद ऋषींचा सिद्धांत लवकर समजेल. तर त्यांनी काय म्हटलं की समस्त सृष्टी ही ते परममूळ अणूंनी निर्माण झाले. तर समस्त सृष्टी कशी निर्माण झाली तर अणूंनी निर्माण झाली. परमाणूपेक्षाही सूक्ष्म कणांच्या अस्तित्वाने, म्हणजे जे अणू जो आहे तो परमाणूपेक्षाही अतिशय सूक्ष्म असा कण आहे आणि त्याच्यामध्ये काय असते त्याच्यामुळे विद्युत शक्ती उद्भवते. तर हे जे सूक्ष्म कण आहेत ते आपल्या कक्षेमध्ये मध्ये परिभ्रमण करीत असतात. आता हा जो भाग आहे तो विज्ञान शाखेतील लोकांना लगेच कळेल, कारण का एखाद्या कोणतंही जेव्हा आपण धातू म्हणतो किंवा जे बेसिक जे हे आहेत ते ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन यांचं जेव्हा आपण ड्रॉइंग काढतो तेव्हा ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणताही ॲटम जो म्हणतो आपण, ॲटम म्हणजे अणू म्हणजे ॲटम, त्याचं जे आपण जेव्हा हे काढतो चित्र काढतो तेव्हा आपण त्या मध्यालया मध्ये केंद्रबिंदू असतो आणि त्याच्याभोवती जे इलेक्ट्रॉन्स किंवा जे निगेटिव्हली चार्ज ॲटम्स असतात ते फिरत असतात. हे असं त्याच्यामध्ये आपण चित्रामध्ये काढतो, ते तिथे नमूद केलेलं आहे. आणि की ते सूक्ष्मकण हे महावेगाने आपल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न कक्षेतून जसे परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे सूक्ष्मकणसुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करतात. या सूक्ष्मकणांपेक्षा सूक्ष्म स्थितीत प्राणीमात्राचे समस्त भावोद्वेग स्पंदन चालू असते. म्हणजे आता हे जे आपलं जे भावोद्वेग स्पंदन आहे, आपल्या ज्या भावना असतात, आपली जी स्पंदनं असतात जी विचारांची किंवा ही स्पंदनं जी आहेत ती त्यापेक्षाही सूक्ष्म स्वरूपात असतात आणि आपल्या या स्पंदनांपेक्षाही अतिशय सूक्ष्म स्थितीत काय असतं तर दत्तप्रभूंचं चैतन्य असतं. या स्पंदनांपेक्षाही सूक्ष्म स्थितीत असं दत्तप्रभूंचं चैतन्य येतं आणि त्यावरून सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यापेक्षाही सूक्ष्म अशा प्रभूंचा अनुग्रह मिळवणे हे कसे जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे असे इथे म्हटलेले आहे. आता हे लक्षात घ्या, थोडासा हा भाग समजण्यास कठीण आहे, त्यामुळे आपण हळूहळू हा पदार्थ काही गोष्टी
आपल्याला खरंच कळणार नाही. तर काय असतं की पदार्थांच्या गुणात सुद्धा फरक पडतो. 2 पदार्थांचं मिश्रण झाल्यास त्याचा व्यतिरेक पदार्थाचा नाश होतो. आता कसं असतं, प्रत्येक पदार्थाचा एक मूळ गुण असतो. आता इथे कसं पदार्थांचं विज्ञान, जसं की 2 पदार्थ जर एकत्र आले तर 2 पदार्थ आहे अणुरेणू, जसं 2 अणू एकत्र आले तर त्यांच्यापासून एक वेगळ्याच प्रकारचा अणू तयार होतो आणि त्या अणूंचं जेव्हा एकमेकांमध्ये सामावले जातात, तर बघा इथे पुन्हा एक पूर्ण विज्ञान शाखेचा उल्लेख आलेला आहे की प्रत्येक पदार्थाचा एक मूळ गुण असतो, व्यतिरेक असतो, असं त्याने म्हटलेलं आहे की त्या कणांचा इथे ज्या प्रकारे पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्या प्रकारे त्याचप्रमाणे व्यतिरिक पदार्थाचे सुद्धा असते. ते 2 पदार्थांचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थाचा नाश होतो. आता व्यतिरेक म्हणजे काय, तर प्रत्येक, आता थोडंसं इंग्रजी वापरतो मी, ते प्रत्येक पदार्थाची एक स्वतःचा असा एक गुणधर्म असतो किंवा त्याच्या प्रॉपर्टीज असतात. प्रत्येक पदार्थाचे जे अणू असतात आणि जेव्हा 2 पदार्थ एकत्र येतात तेव्हा काय होतं, ते एकत्र आल्यावर त्यांचा जो मूळ गुण असतो त्याचा नाश पावतो. जसं की हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम ह्यांचे स्वतःचे मूळ गुण हे वेगवेगळे आहेत, पण जेव्हा ते 2 ॲटम एकत्र येतील तेव्हा त्याच्यापासून काय बनतं, तर पाणी बनतं. आणि पाण्याचा जो व्यक्तिगुण आहे किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मूळ हायड्रोजन किंवा ऑक्सिजनच्या ॲटमपेक्षा वेगळ्या असतात. आता बघा, हे आपण जे सायन्स शिकलो ते इथे आलेलं आहे की तो त्या मूळ पदार्थाचं तिकडे जे गुण असतात त्यांचा नाश पावतो आणि वेगळ्या गुणधर्माचा पदार्थ तयार होत असतो, असा हा कणाद ऋषींचा सिद्धांत. म्हणजे बघा, आपलं विज्ञान हे किती प्रगत होतं, किती हे होतं, हे इथे सगळं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचाच इथे उल्लेख आलेला आहे. तर लक्षात घ्या, हा किती सुंदर असा भाग आहे. ज्यांना खरंच काही गोष्टी खरंच समजण्यास काही कठीण आहेत, काही सोप्या आहेत, तर आपण त्याचा आज अभ्यास केलेला आहे आणि जेवढा मला समजला, जेवढं माझं नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की ते पळणीस्वामींच्या आश्रमामध्ये पोचलेले आहेत. तर आता आजचा पहिला प्रश्न आहे, ही कथा आज आपण इथेच थांबवणार. तर आजचा पहिला प्रश्न आहे की राजपुत्राला त्याच्या जिभेवर येऊन कोणी विभूती घातली त्याच्यामुळे त्याला वाचा आली. हा पहिला प्रश्न आहे की राजपुत्राच्या जिभेवर कोणी विभूती घातली आणि त्याला वाचा आली. आणि आता पुढचा प्रश्न आहे की जेव्हा चिदंबरमला शंकर भट आणि माधव नमृद्री पोचले तेव्हा ते पळणीस्वामींच्या आश्रमात पोचले आणि तेव्हा पळणीस्वामींनी त्यांना कशी हाक मारली, हा आपला दुसरा प्रश्न आहे. तर या दोन्ही प्रश्नांची आजच्या उत्तरं द्यायची आहेत. आपण पुढची कथा, तिसऱ्या अध्यायाची पुढची कथा ही उद्या पाहणार आहोत. कारण का आता तिसऱ्या अध्यायाचा पुढचा जो भाग आहे हा थोडासा गहन आहे, त्यामुळे आपण सावकाशपणे तो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करू. जेवढा त्याचा आपल्याला उमग होईल तेवढा कळवून घेण्याचा प्रयत्न करू. तर आतापुरतं श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो.